नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. विश्वाला शांतीचे संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने दत्ता चौरे यांच्या निवासस्थानी खीरदान व त्रिवारण वंदनाचा कार्यक्रम घेण्यात आलाय. प्रथमतः तथागताच्या व महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सहशिक्षक बाबूराव चोखाजी पायकराव यांनी त्रिशरण व पंचशील तत्वाचे पालन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. बौद्ध पौर्णिमेबद्दल महत्त्व समजावून सांगितले. तसेच सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. डोंगरकडा फाटा येथील बौद्ध उपासक दत्ता चौरे यांच्या निवासस्थानी बुद्ध पौर्णिमा निमित्ताने खीरदानाच्या कार्यक्रमानिमित्ताने डोंगरकडा फाटा व गावातील बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. तथागतांनी ज्यावेळेस ज्ञान प्राप्तीसाठी बरीच वर्ष तपश्चर्या केली तरी त्यांना त्याच्यामधून काही त्यांना असं तपश्चर्या करणं काय योग्य नाही आहे म्हणून त्यांनी कंटाळून जाऊन एका उद्योषाखाली एक 7 दिवस त्यांनी कठोर उपेक्षणा केली. आणि त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की या जगामध्ये उपास तपास करून काही साध्य होत नाही. फक्त आणि फक्त मध्यम मार्ग साधण्यासाठी आपण कार्य करायला पाहिजे. आणि जेव्हा त्यांनी कठोर तपश्चर्या करताना त्यांच्या हाडात शरीराचा सापळा झाला त्यावेळेस सुजाता आपल्या मैत्रिणीसह त्यांना पाहिलं. मैत्रिणीसह सुजातांनी या तथागतांना आणि त्यांचा जो सापळा पाहून तिला खूप हे वाटलं की हा महान पुरुष कोण आहे त्यांचे पाहून. मग तिथे जवळ गेल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही एवढी तपश्चर्या तुम्हाला काय झालं किंवा त्यांनी सुजातांनी त्यांना सांगितलं की मी जे हे खीर तुम्हाला जे जिवंत राहण्यासाठी किंवा या जगामध्ये तुम्हाला उपदेश देण्यासाठी तुम्हाला अन्नाची खूप आवश्यकता आहे. त्यासाठी तुम्ही हे माझी खीर राशन करावी आणि नंतर त्याच्या पुढे तुम्ही धर्मात बाकीचा जो काही तुमचा उद्देश आहे ते जगाला द्यावा. म्हणून या बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी खीरदानाला महत्व आहे असं मला वाटतं. आज 2568वी जयंती बुद्ध जयंती आपण सर्व भारत देश नाही तर पूर्ण जगामध्ये हर्षोल्लासात साजरी करत आहोत. आणि आजचं महत्व म्हणजे तथागत गौतम बुद्धाने जगाला शांततेचा मार्ग दिला, एक विज्ञानवादी मार्ग दिला, एक सत्यवादी मार्ग दिला. आणि म्हणून ज्या माणसाने किंवा देशाने बुद्धाच्या तत्वज्ञानाला स्पर्शिले आहे असा माणूस किंवा जगातील देश हा सुवर्णमय झाला आहे. हीच फार मोठी धम्मक्रांती आहे. म्हणून समाजातील जर अशांतता किंवा सुख आपल्याला लाभायचे असेल तर बुद्धाचं पंचशील तत्व हे प्रत्येक माणसाच्या जीवनाला नाही तर पूर्ण जगाच्या शांतीला त्या ठिकाणी खूप लाभदायक ठरेल. या ठिकाणी आज दत्तराव चौरे यांच्या निवासस्थानी हा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम सादर केला आणि त्या ठिकाणी खीरदानाचा कार्यक्रम दिला. त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद करतो. जय हिंद.